तिला रक्त दिल्यामुळे तिचा जीव वाचला आणि याला पुण्याचं काम म्हणतात, जे तुम्ही आयुष्यात कधीच करू शकणार नाहीत. वर तू मलाच विचारतेस रक्त का दिलं? कोण आहेस तू हा प्रश्न मला करणारी? कारण की तू आमचा प्लॅन फ्लॉप केला. कसला प्लान? अनिका, कसला प्लान? काय त्या मूर्ख मुलीच्या तोंडी लागतोयस बिंडोक? काही कळत नाही कुठे काय बोलायचं ते. नाही अरे, काय झालं माहितीये का की साखरपुडा मोडला ना, त्यामुळे त्याच्यानंतर तिचा जरासा कमळीवर राग आहे म्हणून चिडून काहीतरी बोलली असेल. मी सांगते ना तिला. काय ग, हा आपल्या डॅडींशी असं बोलतात का? सॉरी म्हणाली त्यांना. नाही, त्याची काही गरज नाहीये. नाही नाही म्हणायला पाहिजे, म्हणायला पाहिजे. आणि ती कमळी मरणाच्या दारात होती, कळलं का? तुझ्या बाबाने रक्त दिलंय म्हणून ती वाचलेली आहे. आणि तुला सांगू ना, आपला शत्रू जरी असेल ना तरी त्याच्याबद्दल असा वाईट विचार करू नये. बिचारी एवढ्या सगळ्या प्रसंगामधनं वाचली आहे ती. अगं जरा बदल आता. हे ना, हे असं डोक्यातनं जे काही खूळ आहे ना ते काढून टाक. हो झालं? हो ए राजन, सॉरी, माझं तुझ्याकडे एक काम होतं. काय झालं, आमच्या तिघींची जी अकाउंट आहेत ना ती अचानकच बंद झालेली आहेत, म्हणजे पेमेंटच जात नाहीये. जरा चौकशी करायची होती, करशील? चुकून नाही झालंय, अकाउंट फ्रीज करण्यात आलेत. हो का? मग काय, कुणी? आता तूच विचार ना, मी काय सांगू? कुणाला विचार? आईला. आई? तरी मी बोललेले ना, मॅड आजीने डेलिब्रेटली केलंय. ए आई, आता काय करायचं ग? काय करणार? असं कमरेवर हात घेऊन उभं राहायचं का? काही नाही, काहीतरी करावं लागेल. रिकामी झोळी घेऊन काही फिरायचं नाहीये आपल्याला. बस बास नाही, थोडंसंच राहिलंय, पिऊन टाक. विकनेस आहे ना तुला, बरं वाटायचं असेल तर प्यायला लागेल. सराव खरंच बस झालं. कमळी, अरे या ना, बसा. वा 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 कमळी, तुला असं बघून खूप छान वाटतंय ग. काल या हॉस्पिटलच्या बेडवर अशी निपचित पडली होतीस ना, आमच्या सगळ्यांचा जीव अगदी टांगणीला लावला होतास. अहो, तुम्ही सगळे असताना मला काय होणार होतं आजी? पाक मरणाच्या दारातनं परत आणलंय तुम्ही मला. आणि डॉक्टरांनी सांगितलं कसं राजन काकांनी मला रक्त देऊन वाचवलं ते. राजननी तुला रक्त दिलं, पण तुला रक्त मिळावं म्हणून खरी मेहनत केली आहे या ऋषीनी. अगं त्यांनी काय काय नाही केलं. कॉलेजमधनं उचलून तुला इथे घेऊन आला. तुझा ब्लड ग्रुप रेअर आहे कळल्यावर ते रक्त मिळवण्यासाठी बाप रे केवढी वणवण केली त्यांनी, फोनाफोनी केली. त्या निंगीला रील करायला लावलं. अगं त्या रीलमुळेच तर मला कळलं याच्याबद्दल.